हे शासनाला कळावं आणि हे अत्यावश्यक सेवेमध्ये येतं, हॉस्पिटलमध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव आहे या हॉस्पिटलला। पूर्ण मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरेंचं हॉस्पिटल हे एकच आहे। 3 महिने पेमेंट नाही आहे तर आम्ही करायचं काय? रूमवाले घरी येऊन जातात। 3 महिने झाले, आज व्याजाने घर चालवतो। ही लोक व्याज देणार आहेत का आम्हाला, का त्यांचा पगार देणार आहेत आम्हाला? पोस्ट काय ह्याच्यामध्ये? पोस्ट अशी आम्हाला मावशीची आहे, मावशीची पोस्ट वगैरे आम्हाला काढावे लागतात। ओके, उलट्या वगैरे सगळे आम्ही साफ करतो। टेक्निशियन नाही बोलते ह्या लोकांनी आमचा पगार जरी कमीत कमी असेल तरी तो टायमावर द्यावा। आणि आम्ही सिंगल मदर आहे, मी 2 मुलं आहेत, आम्ही भाड्याने राहतो तरी सुद्धा आम्हाला अजून 3 महिने पगार नाही आहे। आज आमच्या मुलांचे फीस बाकी आहे शाळेमध्ये। 4 महिने झाले घरामध्ये खायला अन्न नाही आहे, लाईट बिलं कापली। 4 महिने झाले पेमेंट नाही आहे, कसं होणार? आमच्या परिस्थिती काय होणार? कोण लक्षात देत नाही। हे हॉस्पिटल बिकट आहे, कारण काय मुलगा शिक्षणाचा आहे, त्याचे पैसे व्याजाने काढून आम्ही शिक्षणासाठी भरतोय। इस वक्त मैं मौजूद हूँ देश की आर्थिक राजधानी कही जाने वाली मुंबई के अंतर्गत में, और ये मुंबई के अंतर्गत यहाँ पर मनपा का एक अस्पताल है जिसे नाम दिया गया है हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे। और इस अस्पताल के कर्मचारियों का जो वेतन है कहीं ना कहीं रोक दिया गया है और उन्हें वेतन नहीं दिया जा रहा है। उद्धव बाला साहेब ठाकरे शिवसेना का इधर का शाखा प्रमुख हूँ स्थानिक, और आपके माध्यम से मैं ये कहना चाहता हूँ कि ये सब महाराष्ट्र सरकार जिन्होंने मुंबई महानगर पालिका के 3.5 साल से इलेक्शन नहीं लिए है, ये हॉस्पिटल को जो नगर सेवक लोग जो सभागृह में आवाज़ उठाते हैं, वैसा 3.5 साल से इधर कोई लोक प्रतिनिधि नहीं है हॉस्पिटल के लिए जो नगर सेवक रहते हैं। ऐसा मुंबई में बहुत जगह पे ऐसा काम हो रहा है, गलत काम हो रहा है। तो मैं सबसे पहला महाराष्ट्र सरकार को जवाबदार धरता हूँ। अगर बीएमसी में महापौर नहीं रहेंगे तो ये सबसे ज़्यादा जवाबदारी मुख्यमंत्री की रहती है। हम लोग उनको हमारे पिताजी समान देखते हैं। अगर ये काम करने वाले लोग को पगार नहीं मिलेगा 3-3, 4-4 महीने तक, तो उनको ये मालूम गिरना चाहिए, क्योंकि प्रशासन में उनके अधिकारी बैठे हैं। उनके अधिकारी के पास जाएंगे तो उनके पास कुछ जवाब नहीं है, वो बोलते हैं ऊपर से कुछ आता नहीं है। आज ये मुंबई महानगर पालिका आप देखेंगे तो एशिया की सबसे बड़ी महानगर पालिका है, जो आर्थिक स्थिति मजबूत है, जिससे कई राज्यों के संभालते हैं अपने मुंबई के वजह से। और हम लोग मुंबई में रहने वाले लोग को ही पगार नहीं मिलेगा तो कैसा चलेगा? इसके लिए मैं महाराष्ट्र सरकार का पहला निषेध करता हूँ। और इधर जो भ्रष्ट लोग बैठे हैं, एमसी से लेके एएमसी से लेके डीएमसी, क्योंकि इन लोग की भी ये जवाबदारी गिरती है, इन लोग के अंडर में हॉस्पिटल चल रहा है। इधर लोग सब बोलो तो दिशाहीन लोग इधर आते हैं, स्वास्थ्य के लिए इधर आते हैं, तो उनको अगर टाइम पे मदद नहीं मिलेगी तो कोई भी मरीज मर सकता है। ये इन लोग को समझ नहीं मांगता है। बात करने की कोशिश करेंगे। क्या नाम है आपका? मैं अमित शिंदे। अमित किती वर्षापासून आहे तुम्ही? मी जवळजवळ 2015 पासून इथे कार्यरत आहे। जवळजवळ आता सध्या तुम्ही तसं बोललात, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे नव्याने उभारले 2013 पासून जे हॉस्पिटल स्थित आहे, पण अजूनपर्यंत तेव्हापासून इथे कंत्राटी पद्धतीने जवळजवळ 90% स्टाफ हा कंत्राटी कर्मचाऱ्यावर चालतो। जे हॉस्पिटल तुम्ही जर फिरलात तर बघाल प्रायव्हेट फिलिंग आहे इकडे हा हॉस्पिटल, म्हणजे ऑल गव्हर्नमेंट हॉस्पिटल जेवढे मुंबईत आहेत स्थित त्या हिशोबाने हे हॉस्पिटल तुम्ही फक्त फिरून बघाल ना, तुम्हाला प्रायव्हेट फिलिंग येईल इथे। पण कंत्राटी कर्मचाऱ्यावरती चालतं आहे हॉस्पिटल, पण इथे जो कर्मचाऱ्यांना जो पगार दिला जातो हा मिनिमम वेजेसप्रमाणे जो महानगरपालिकेकडून परिपत्रकानुसार जो दिला जातो तो ठेकेदारा थ्रू हा कामगारापर्यंत आतापर्यंत कधी पोचला नाही। त्यांचे PF भत्ता, ह्याच्यानंतर रक्ताची नाती जेव्हा आपल्या सोबत नव्हती अशा कोविडच्या काळात ह्या लोकांनी मतलब जवळजवळ 150च्या वरती वर्कर लोक इथे कार्यरत आहेत आतापर्यंत। म्हणजे कोविडमध्ये एवढं यांनी हे केलं आहे ना, पण त्यांना तो भत्ता म्हणा, बॉडीचे पैसे म्हणा, हे आतापर्यंत कोविड संपून देखील 5 वर्ष झाले होऊनसुद्धा अजूनपर्यंत त्यांना तो भत्ता जो त्यांच्यापर्यंत पोचला नाही। दुसरी गोष्ट म्हणजे अजूनपर्यंत जो परिपत्रकानुसार मिनिमम वेजेसप्रमाणे जो सॅलरी येते ती अजूनपर्यंत त्यांच्यापर्यंत पोचत नाही। PF भरला जात नाही, सॅलरी स्लिप दिली जात नाही, म्हणजे अनेक असं भ्रष्टाचार चाले कार्य मतलब इथलं मॅनेजमेंट सिस्टीम आहे ना एकदम चुकीची आहे। वरच्या लेवल DMC लेवल साईड पूर्ण एकदम करप्टेड आहे। अमितनी जे बोललं आहे ना,
एकदम बरोबर आहे. कारण आज आम्ही ऑक्टोबर 2013पासून कामाला आहोत. 13 वर्ष झाली. 13 वर्षात ना हेच चाललेलं आहे. 2 महिने पगार टाकला ना की पुन्हा आणखी एरेमध्ये मागल्यात, पुन्हा लेट पेमेंट येतो. कधीच आमच्या टायमावर येत नाही. 4-4 महिने, आता हे 4था महिना लागला आम्हाला पेमेंट नाही. ना आमचा PF टाकला आहे, ना ESIC टाकलं आहे. आम्हाला काय लागलं ना स्वतःच्या खर्चाने आम्हाला सगळी आमची ट्रीटमेंट करावी लागते. एमओसला सांगतो आम्हाला अथॉरिटी नाही आहे. घराची स्थिती कशी आहे? हां, घराची स्थिती कशी आहे? घराची स्थिती एकदम बिकट आहे. कारण काय मुलगा शिक्षणाचा आहे, त्याचे पैसे व्याजाने काढून आम्ही शिक्षणासाठी भरतोय. कोणी भाड्यानी आहे, कोणानी पोरं शाळेत जातात, कोणी कॉलेजला. सगळ्यांचं थांबलं आहे. सगळ्यांची 4 महिने झाले पेमेंट नाही आहे. कसं होणार आमच्या परिस्थिती, काय होणार, कोण लक्षात देत नाही. हे हॉस्पिटल साफ नाही, ते BMC 1 महिना जर पेमेंट लेट झाला तर तो राहू शकतो का? मग याच्यावरून एखाद्या कंत्राटी कर्मचाऱ्याला पगार मिनिमम किती आहे तो तर दिला जात नाही. पण तो जर 1 महिना जर त्या 3 महिने, आज 4था महिन्याची 13 तारीख आली, तोपर्यंत त्याला पेमेंट आजपर्यंत अकाउंटमध्ये नाही, तर त्याची परिस्थिती काय असेल हे शासनाला कळावं. आणि हे अत्यावश्यक सेवेमध्ये येतं, हॉस्पिटलमध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये. आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव आहे या हॉस्पिटलला. पूर्ण मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरेंचं हॉस्पिटल हे एकच आहे, योगेश्वरी पूर्वमध्ये. यहाँ हिंदू हृदय सम्राट के नाम पर बना ये अस्पताल, और आज उनके कर्मचारियों का ये स्थिति आप देख करके कहीं ना कहीं अंदाज़ा लगा सकते हैं कि बृहन्मुंबई महानगर पालिका की यहाँ पर कहीं ना कहीं पोल खुलती जा रही है. और भी लोग हैं, इनसे बात करेंगे. आज आमच्या मुलांचे फीस बाकी आहे शाळेमध्ये. 4 महिने झाले घरामध्ये खायला अन्न नाही आहे. लाईट बिलं कापली गेलेली आहेत काही जणांच्या घरात सिलेंडर नाही आहेत. कशा पद्धतीने लोक भाड्याने राहत आहेत, त्यांच्या घरातलं सामानसुद्धा फेकलं गेलेलं आहे. काही लोक पालघर, विरार या साईटीतून येतात, लांबून येतात, त्यांना एकही पैसे खर्चायला नाही आहेत. यामुळे बोलते ह्या लोकांनी आमचा पगार जरी कमीत कमी असेल तरी तो टायमावर द्यावा. बस टायमावर द्यावा आमचा पगार. बस आमच्या मुलाबाळांना किती दिवस उपाशी ठेवणार? आज आम्ही 5 महिने त्यांना सांभाळलं, आता त्यांनी आम्हाला सांभाळून घ्यायचं. या ठिकाणी कोणी आलं होतं का? स्थानिक आमदार, खासदार कोणी येऊन गेले का? इथे सगळे येऊन गेले, पण आम्ही आमच्या मर्जीने स्ट्राईक केले. कारण का आज आमच्या हक्कासाठी उतरलोय. आम्हाला हक्कासाठी उतरलोय. बस कामगार सेनेचा सपोर्ट आहे. आमची भारतीय कामगार सेना आहे. मनसेवाले देखील आले होते, त्यांचा सगळी सपोर्ट आहे आम्हाला. स्थानिक आमदार आहेत ते देखील फॉलोअप घेतात. पण जे वरच्या लेवलला महानगरपालिकेचे जे कर्मचारी जे फ्रॉड चालला आहे, जो DMC AMC लेवलला जे चाललं आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी तफावत आहे. त्याच्यामुळे हे सर्व कामगारांचे हाल होत आहेत. म्हणजे आत्ताचाच विषय नाही, हा जवळजवळ 10 वर्ष हा विषय चालला आहे. 2013पासून हे स्थित हॉस्पिटल आहे. आणि महानगरपालिकेचं हॉस्पिटल असं पण नाही की एखादी कंपनी अत्यावश्यक सेवेमध्ये येते. इथेही DMC लेवलला मला उघडे साहेबांना हा प्रश्न आहे की DMC लेवलला तुम्ही पदावर असून देखील कर्मचाऱ्यांकडे तुम्हाला कुठलं हॉस्पिटलच्या प्रशासनाचं कुठल्याही कर्मचाऱ्याकडे किंवा हॉस्पिटलच्या पेशंटचा काही त्यांना पडलेली नाही आहे. हे जवळ मला त्यांचा आरोप आहे उघडे साहेबांवर. मला हे सांगा, याचा आधी 4 महिन्याचा आधी येत होतं का? आमचा 26 जूनला एक स्ट्राईक झालेला, पण आमचे स्थानिक बाळांना यांच्यामध्ये जेव्हा डीन मेडेकर म्हणून होते, त्यांनी लेखी स्वरूपात दिले होते की याच्यावरती आम्ही तोडगा काढू. 3 तारीख दिली होती, पण 3 तारखेला होऊन जुलैची 3 तारीख, ऑगस्ट या 13 तारीख आले. पण अजूनपर्यंत त्याच्यानंतर DMCचा राऊंड पण झाला, पण अजूनपर्यंत त्याच्यावरती फॉलोअप घेतला नाही. की अजूनपर्यंत आम्ही महानगरपालिकेच्या हेड ऑफिसला देखील उघडे साहेबांना भेटायला गेलो होतो, पण त्यांनी आम्हाला येऊ पण दिलं नाही. एवढी टाईट सिक्युरिटी असतं, त्यांना भेटायचं तर थोडा बघितलं पण ना आमच्याकडे. याच्यामध्ये खासदाराची भूमिका काय? इकडे आता स्थानिक खासदार असतील, पण त्यांनी अजूनपर्यंत इथे काही आम्हाला भेट दिली नाही आहे. स्थानिक आमदार जे जोगेश्वरी विधानसभाचे आहेत, अनंत बाळानर साहेब, त्यांनी आमच्या म्हणजे सपोर्ट करतायत. अजून पण आत्ता पण जस्ट ते हेड ऑफिसला गेले आहेत. आमचे मनसेचे देशपांडे साहेब आले, त्यांनी बी देखील भेट दिली. आमचे भारतीय कामगार सेनेचे विशाल पारकर म्हणून आहेत, सहकारी आहेत, कार्यकर साहेब आहेत, ते पण देखील सर्व फॉलोअप घेत आहेत. चाललं आहे सर्व. पण हा जो विषय आहे जर पॉलिटिकली लेवलला होतं सर, पण महानगरपालिकेचा जो DMC AMC लेवलला हे लोक अफरातफर चालू आहे. ते राहते 3 महिने पेमेंट नाही आहे, तर आम्ही करायचं काय? रूमवाले घरी येऊन जातात, सांगतात आम्हाला की भाडं द्या, भाडं. जर त्यांनी आम्हाला घराबाहेर काढलं तर आम्ही काय करू? कुठे जाऊ आम्ही? त्याच्यामुळे आम्हाला पगाराची गरज आहे. ये स्थिति देश के आर्थिक राजधानी कही जाने वाली मुंबई के अंतर्गत में है, और कहीं नहीं है. ऐसे में और भी महिलाएं, उनसे बात करेंगे. क्या नाम है आपका? रुचिता शिंदे. घराची स्थिती कशी आहे? बरोबर नाही आहे, तर आम्ही भाड्याने राहतो.
घर माझं EMI वरती मी राहते. तर मला फोन येतो आहे ठीक आहे, मला सांगितलं एमर्जन्सीमध्ये मी काम करते. इथं आम्हाला सगळं सांगतात, ECG वगैरे सगळं प्लास्टर सगळं सांगतात आम्हाला. आणि घरीचे हे बरोबर नाही आमचं. आम्ही आता इमर्जन्सीमध्ये काम करतो, तिथे आम्हाला ECG वगैरे आम्हाला काढावे लागतात. उलट्या वगैरे सगळे आम्ही साफ करतो. नाही आम्हाला काढायला सांगतात. नहीं, आज ड्रेसिंग के लिए भी हम लोग खड़े रहते डॉक्टर लोग के साथ में. हमारा ये काम हाँ हम ही करायचे, मतलब डॉक्टर खड़े रहते थे. लेकिन ड्रेसिंग हाँ. टाके सुद्धा घालतात. टाके सुद्धा मुलंच घालतात. नाही, किती वर्ष झाली आता 13 वर्ष झाली तिथे आम्ही काम करतोय. इथे BMC स्टाफ नाहीये. इथे BMC स्टाफ BMC स्टाफ नाहीये. आणि आम्ही सिंगल मदर आहे. मी 2 मुलं आहेत. आम्ही भाड्याने राहतो तरी सुद्धा आम्हाला अजून 3 महिने पगार नाहीये. उद्या आता आम्हाला गावाला जायचं. हाऊसकीपिंग करून एक मिनिट ताई मला हे सांगा, तुमचं पोस्ट काय ह्याच्यामध्ये? पोस्ट अशी आम्हाला मावशीची आहे. मावशीची पोस्ट आहे आणि ECG काढतात. हो ये बात है. सगळं हाँ निकालना पड़ता. आता आम्ही भाड्याने राहतो तर मला घर मालकाने नोटीस पाठवली होती की रूम खाली करायला. ही नोटीस मी सरांकडे पाठवली होती, आमच्या कॉन्ट्रॅक्टवाल्याकडे. तर त्यांनी सुद्धा मला काही रिप्लाय दिलेला नाही यापुढे. 2 मुलं आहेत माझी, मी सिंगल आहे. उद्या आमच्या घरात प्रोग्राम आहे, गणपती. आम्ही काय करायचं सांगा ना? आम्ही काय करायचं? कुठे पैसे मागायला जायचं? आजपर्यंत 3 महिने तर भिका मागून घेतोच आहे ना. आम्ही एवढे 3 महिने झाले, आज व्याजाने घर चालवतो. ही लोक व्याज देणार आहेत का आम्हाला? का त्यांचा पगार देणार आहेत आम्हाला? यहाँ ये तमाम लोग कर्ज के बोझ के तले दबते जा रहे हैं, लेकिन शासन प्रशासन कहीं ना कहीं गहरी नींद में सोया हुआ है. और आपको एक चीज़ और भी अवगत करा दूँ कि यहाँ पर जो महिलाएं हैं, कई लोग ऐसे हैं कि जो हाउसकीपिंग स्टाफ से रिलेटेड हैं, और कई सारे ऐसे हैं जो मौसी की भूमिका यहाँ पर अस्पताल में बहुत ही अहम भूमिकाएं इनकी होती है. कोविड काल में सबसे बड़ी अहम भूमिका निभाने वाले ये तमाम लोग हैं, लेकिन आज ये अपने वेतन के लिए करीब पिछले 4 महीने से संघर्ष कर रहे हैं, लेकिन इनका वेतन नहीं मिल पाया है. और दूसरी एक बात सामने आई है, जहाँ पर टेक्नीशियन मनपा के इन अस्पतालों में मौसी ECG निकाल रही हैं, ड्रेसिंग कर रही हैं, तो कहीं ना कहीं ये आने वाले समय में एक घातक रूप भी देखा जा सकता है. कहते हैं कि टेक्नीशियन, हर चीज़ों के लिए एक टेक्नीशियन होता है, हर लोगों की भूमिकाएं अलग अलग होती हैं, लेकिन ये मेडिकल सिस्टम में यहाँ पर देख करके आप अंदाज़ा लगा सकते हैं ये कहीं ना कहीं बड़ा भ्रष्टाचार है. बने रहिए हमारे साथ, इसी तरीके से और भी खबरों को लगातार आप तक पहुँचाने की कोशिश करेंगे. नमस्कार.